कुंभ राशी अमावस्येनंतर तुमच्या घरात 3 व्यक्ती सुख घेऊन येणार. हे 3 संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांडात एक विलक्षण होणार एक अशी अद्भुत दिव्य ऊर्जा तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील दुःख गरिबीची समोर उच्चाटन करेल. आणि सर्वात महत्त्वाचा धक्का म्हणजे त्या व्यक्तीचे नाव कानावर पडताच तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारे, डोळ्यातून घळाघळा पाणी वाहणार आहे. कारण हा कोणताही सामान्य योगायोग नाही, तर मित्रांनो 15 जूनच्या काळोखे अमावस्यानंतर घडणारा साक्षात ईश्वरी संकेत आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, स्वभावाने अत्यंत बुद्धिमान, कष्टाळू, पण सध्या साडेसातीच्या आणि मानसिक ग्रासाच्या चक्रात अडकलेल्या भाग्यवान कुंभ राशींच्या जातकाला अत्यंत सावधानतेने काम करावे लागणार आहे. कारण 15 जूनच्या महामोर्चेनंतर तुमच्या नशिबाचे संपूर्ण भिनले गेलेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मरण यातना सहन करत होता, ज्या एकाकीपणाच्या अंधारात, नातेवाईकांच्या टोमण्यात आणि पैशांच्या मानसिक त्रासात जगतात, तो सगळा छळ आता संपणार आहे. गुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अमावस्येची काळी रात्र हे श्रद्धाच्या दिव्य शक्तीपेक्षा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवून जी तुमच्या आयुष्यातून दुःख गरिबीचा समोर उच्चाटन करेल. कुंभ राशींच्या जातकांना तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबत घडणाऱ्या या गोष्टी किंवा निव्वळ हा योगायोग आहे, तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात भ्रमात आहात. ज्योतिषशास्त्राच्या सर्वात गुप्त सिद्धांतानुसार जेव्हा एखादी महाशक्ती ही अमावस्येच्या काळोखानंतर तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती आधी काही भयंकर संकेतसुद्धा घेऊन येत असते. 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या घरात एका अशा रूपाने आगमन होईल, ज्याचे तुम्ही नाव ऐकताच तुमच्या अंगावर काटा येईल, डोळे आनंद धडकी भरेल. आणि आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तुमच्या सर्व संकटांचा नाश करण्यासाठी एखादा चमत्कार घेऊन येणार. तुमच्या दारावर एखादा शुद्ध साधू तुम्हाला इथे तुमच्याच घरात एक लहान बाळाच्या रूपाने येणार आणि या काळजाचा ठोका चुकवणारा सापकारांशाचा पडदा आता आजच्या विशेष भविष्यवाणीमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे ही भविष्यवाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक असा धक्का देणार ज्याची तुम्ही स्वप्नात कल्पना केली नसेल. अनेकदा लोक अमावस्येच्या नावाखाली प्रचंड घाबरतात. या अमावस्येची काळी रात्र संपताच तुम्हाला संपूर्ण ब्रह्मांडात एक मोठी सकारात्मक उलथापालथ घडून येणार आहे. देवगुरु बृहस्पती आणि ग्रहांची एक अशी दुर्मिळ, बलाढ्य आणि महाशक्तिशाली युती निर्माण होत आहे, जिचा थेट प्रभाव तुमच्या राशीवर पडत आहे. 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या नशिबाचे चक्र प्रचंड वेगाने उलटे फिरणार असून रखडलेली कामे अचानक मार्गी लागणार आहेत. तुमचा राशी स्वामी स्वतः न्यायदेवता शनी महाराज आहेत आणि तुमच्यावर शनीची 7.5 सुरू आहे. परंतु या 15 जूनच्या अमावस्येनंतर ग्रहांचा तो भयंकर क्लेशदायक आणि नकारात्मक प्रभाव अचानक थंडावणार असून भाग्याची दारे आता उघडणार आहेत. हा काळ तुमच्या विचारसरणीत कमालीची स्पष्टता घेऊन येईल. आजवर तुमच्याच घरातून राहून किंवा तुमच्या अगदी जवळ राहून तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारे, तुमच्या प्रामाणिक स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला अंधारात ठेवणारे कपटी लोक कोण आहेत, याचा अत्यंत धक्कादायक खुलासा या अमावस्येच्या पहिल्याच दिवशी होणार आहे. मित्रांनो, ब्रह्मांड स्वतः तुमच्या डोळ्यावरील अंधाराची पट्टी ओढवून काढणार आहेत. शत्रूंचे सर्व डावपेच आता उलटून लावले जातील. या नव्या पर्वाची आणि सुखाची सुरुवात अमावस्यानंतर तुमच्या घरात एका अत्यंत पवित्र आणि अदृश्य दिव्य सकारात्मक शक्तीच्या प्रवेशाने होणार आहे. स्वतःच्याच रक्ताच्या नातेवाईकांनी, जवळच्या माणसांनी तुमच्या कठीण काळाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला आजवर पावलोपावली जी टोमणे मारली, ते सर्व काल आता कायमचे बंद होणार आहेत. तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारी ती विषारी शब्द त्या लोकांच्याच कशात अडकणार आहेत. कारण ही दिव्य शक्ती तुमच्या कष्टावर आणि प्रामाणिकतेवर फळ तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहे. पैशाच्या चणचणीमुळे निर्माण झालेली मानसिक तणाव वातावरण संपूर्ण अचानक धनलाभाचे मार्ग मोकळे होतील आणि तुमची जुनी वेगाने तुमच्या पदरात पडतील. 15 जूनच्या या महाअमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात आणि घरात उंबरठ्यावर एकाच वेळी अशा 3 अद्भुत गोष्टी किंवा या व्यक्तींचा संबंध येणार आहे. एखाद्या युगपुरुषासारखा किंवा दैवी तेज असलेला एखादा वाटसरू अचानक तुमच्यासमोर येईल. हा वाटसरू तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी, जेव्हा तुम्ही अत्यंत हताश असाल, तेव्हा प्रकट होईल. जो तुमच्या फार काही बोलणार नाही, पण तुमच्या पाठीवर हात ठेवून तुम्हाला सुखी ठेवण्याचा असा एक गुप्त कानमंत्र देऊन जाईल, ज्या एका शब्दाने तुम्हाला तुमच्या मनातील सर्व भीती आणि संभ्रम नष्ट होईल. दुसऱ्या अत्यंत महत्त्वाची शक्यता म्हणजे एखादा साधू किंवा तपस्वी पुरुष थेट तुमच्या घराच्या दारावर दस्तक येईल. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या मनात जी एक प्रचंड घालमेल, अस्वस्थता आणि नात्यांमधील दुरावा निर्माण झाला होता, त्याचे निवारण करण्यासाठी हा साधू निमित्त ठरेल. हा साधू पुरुष तुमच्या घरात पाऊल ठेवताच घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा करणी
जी काय आहे, जी जुन्या वाईट गोष्टींचा अंत होईल, तो तुम्हाला भूतकाळातील चुकांमधून मुक्त होण्याचा मार्ग दाखवेल आणि तुमच्या डोळ्यात पाहिल तुमच्या उज्ज्वल भविष्याची अशी काही गुपिते सांगेल जे ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. आणि या सर्वांमध्ये तिसरी आणि सर्वात आनंददायी घटना म्हणजे तुमच्या घरात किंवा अगदी जवळच्या नात्यात एखादी बाळाचा जन्म होईल किंवा तसा शुभ संकेत देखील मिळेल. हे बाळ म्हणजे तुमच्या घराण्याचे कल्याण करणारा साक्षात कुलदीपक असेल. या बाळाच्या पाऊलखुणांनी तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य, कोर्ट कचेरीची वाद आणि नातेवाईकांचे टोमणे एका झटक्यात हवेत विरून जातील. जेव्हा घरातील लोक या आनंदाच्या वातीचा किंवा या व्यक्तीचे नाव तुमच्या कानावर घालतील, तेव्हा भूतकाळातील सर्व वेदना आठवण तुमचे डोळे न कळत आनंदाश्रूने घळाघळा पाणवतील. गेल्या अनेक महिन्यापासून कुंभ राशीवर जो भयंकर अशुभ आणि संशयास्पद ग्रहांचा प्रभाव होता, ज्याने तुमच्या हक्काच्या नात्यांमध्ये विष घालवण्याचा प्रयत्न केले होते, तोच आता कुठे प्रभाव पडत आहे. आता 15 जूनच्या या महाअमावस्येनंतर तुमच्यासमोर नष्ट होणार आहे. दूर होताच तुमच्या मनातील सर्व भ्रम, अनामिक भीती आणि असुरक्षितता भावना एका झटक्यात नाहीशा होतील. तुमच्या मनावर जे प्रचंड भावनिक ओझे होते, त्यामुळे तुम्हाला रात्रीची शांत झोप येत नव्हती, ते म्हणजे इतके हलके होईल की तुम्हाला बऱ्याच दिवसांनी सुट्टीचा श्वास घेता येईल. अत्यंत जवळच्या सदस्यांसोबत जे जुने गैरसमज आणि वाद घुसमटत होते, ते अमावस्येनंतर अत्यंत शांतपणे मिटणार आहेत. हा काळ तुमचा आत्मसन्मान एका वेगळ्याच उच्च पातळीवर घेऊन जाणारा ठरेल. ज्या लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला किंवा तुमच्यावर खोटे आणले, त्यांना आता स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव होईल. ती माणसे स्वतःहून नतमस्तक होऊन तुमच्याजवळ येतील आणि तुमच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी एक निखळ म्हणून मोकळे हसू पाहायला मिळेल. निसर्ग तुम्हाला या अद्भुत बदलांची काही अत्यंत गुप्त आणि विशेष संकेत 15 जूनच्या अमावस्येनंतर देण्यास सुरुवात केली. जर तुम्हाला अचानक एखादे जुने अर्थपूर्ण गाणे वारंवार ऐकू येत असेल किंवा त्या विशिष्ट स्वरूपाचा संकेत वेगवेगळ्या ठिकाणी अचानक तुमच्या डोळ्यांसमोर येत असेल, तर समजून जा की देवी शक्तीने तुमच्यावर नशिबात बदलण्याचे काम सुरू केले आहे. रात्रीच्या वेळी अचानक एका विशिष्ट वेळी तुमचे जागेने आणि मनात कसली भीती न वाटता उलट अत्यंत प्रसन्न आणि शांत वाटणे, हा देखील या बदलांचा एक भयंकर आणि स्पष्ट महासंकेत आहे. हे संकेत दिसतात, सावध व्हा आणि समजा की तुमची सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू झाली आहे. निसर्गाचे या दृश्य संकेत ओळखण्यात जर तुम्ही यशस्वी झाला, तर येणारा काळ तुम्हाला राजासारखे वैभव मिळवून देईल. 15 जूनच्या महाअमावस्येनंतर होणाऱ्या या अभूतपूर्व दिव्य बदलांचे आणि नवीन पर्वाचे आनंदाने स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. हे महाभाग्य आणखी मजबूत करण्यासाठी आणि कुंभ राशींची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी अमावस्येनंतर सलग 3 दिवस सकाळी उठून सूर्याला मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर आपल्या देवघरात काही तुपाचा एक दिवा लावून अत्यंत शांत चित्ताने आपल्या कुलदेवतेची आणि स्वामी समर्थांची मनापासून प्रार्थना करा. या पवित्र काळात शुभ शब्द उच्चारा. कोणत्याही गरज किंवा गरीब व्यक्तीला काळे तेल किंवा काळ्या वस्तूंच्या मनोभावे दान करा. यामुळे तुमचे स्वामी राशी शनिदेव प्रचंड प्रसन्न होतील. कुंडलीतील दोष मिटवून ग्रह बलवान होतील, ज्याचे थेट शुभ परिणाम तुमच्या आरोग्यावर, नोकरी, व्यवसायावर आणि ढासळलेल्या नात्यांवर दिसून येतील. या उपायानंतर घरातील कटकट आणि भांडणे कायमचे बंद होऊन संपूर्ण घरात सुख, समाधान आणि अखंड शांतता नांदू लागेल. निसर्ग तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्माची भरपाई करून तुम्हाला सुखाचे दिवस देण्यासाठी हे प्रसंग निर्माण करत आहेत. जर तुम्हाला अंतर्मनातून वाटत असेल की तुमची वेळ आता बदलणार आहे, तर आताच्या आता कमेंटमध्ये जय कुलदेवताय नमः नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.